हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा. ठीक आहे. कढईमध्ये 1 वाटी रवा टाकून असं छान करपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचा कमी गॅसवर. ठीक आहे. असं लाल होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. हे बघा असा लाल लाल झालेला आहे, कारण जर रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर उपमा छान लागत नाही. ठीक आहे. रवा भाजून झालेला आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल असं छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तळतळ करू द्यायची. त्याच्यामध्ये थोडी उडदाची डाळ टाकायची, सोल, त्याने छान लागते उपमा. उडदाची डाळ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे. ते पण छान होऊ द्यायचे. छान असे थोडेसे त्याला ब्राऊन कलर होऊ द्यायचा. नंतर ते कच्चे राहिले तर चांगले लागणार नाही. ठीक आहे. नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची. नंतर ती छान होऊ द्यायची. नंतर कांदा, तो पण छान भाजून घ्यायचा व्यवस्थित. छान असं होऊ द्यायचं. छान. नंतर मग हळद टाकून घ्यायची थोडीशी त्याच्यात. कोणी नाही टाकत हळद, कोणी टाकली तर चालते. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, कोणी टाकत पण नाही. नंतर टोमॅटो वगैरे अर्धं कापलेलं होतं चिरून टाकून घ्यायचं. छान होऊ द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. कधी पण टोमॅटोवर मीठ टाकायचं, कारण की मग टोमॅटोवर मीठ टाकलं तर ते टोमॅटो विरघळून जाते. त्याने छान अशी ग्रेव्ही येते थोडी त्याला. ठीक आहे. ते पण छान भाजून व्यवस्थित घेऊन घ्यायचा. आणि आपण जो भाजलेला तो रवा तो त्याच्यात घालून द्यायचा. आणि छान तो पण त्याच्यात मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित 2 मिनिट. तेलातच रवा टाकलेला अजून त्याला टेस्ट येते. नंतर गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे, ते पाणी थोडं थोडं घालायचं त्याच्यामध्ये. एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं. तुम्हाला पाहिजे तसं पाणी घालू शकता. ठीक आहे. कोणाला एकदम असा मोकळा आवडते, कोणाला थोडासा पातळ आवडते, तर म्हणून मग थोडं थोडं पाणी घालायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा रव्याचा उपमा किंवा उपीट पण म्हणू शकता तयार झालेला आहे, मऊ आणि लुसलुशीत. त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची. आता अशा प्रकारे आपला हा रव्याचा उपमा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत.